नमस्कार मित्र, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। आणि आपण काही दिवसांपूर्वी आहे ना, हे आदिवासी हेअर ऑइल दाखव ग, फिरव, हे मागवलं होतं आणि त्याची मी हे पण दिली होती। हे बघा, दिसतं का? वाचा ना तुम्ही, वाचा। आदिवासी हर्बल नीलांबरी हेअर ऑइल। ओके, इथे फोन नंबर वगैरे आहे। थांब ना, सोड ना हातातून। तर ते आता लावायचं आहे का? तर जसं मी माझ्याकडे सांडला आहे। हा, सांडू दे। वास किती सुटलाय त्याचा। तर आता हे जे तेल आहे हे मी लावणार आहे का? तर मला हे बघा, हेअर प्रॉब्लेम आहे इथे। ओके, कमी हेअर थिनिंग होते माझी। आता मी लावणार आहे आणि माझी बायको आहे ती पण लावते। बघू आता कसं काय, घे करी। तर गाईज आता मम्मी पप्पांना ते हक्की पिक्की वाला एक झाकण हेअर लावायचं ऑइल, तो स्टूल आण, एक झाकण लावेल। एक झाकण एवढा बसणार पण नाही तुम्हाला। केस बघा ना, ठीक आहे। अगं म्हणजे तुला आणि मला असं हे बघा कसे आहेत पप्पांचे केस। थोडी मॉलिश करायचं। इकडे ठेव, इकडे ठेव, इकडे ठेव, सोना इकडे। मम्मी आता मॉलिश करेल। चला तर मित्रांनो, आता तेल बिल लावून घेतो। पूर्ण तेल लावल्यानंतर मग भेटू आपण। काय बोलत होती मम्मी तू? वास, तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये वास येत नसेल, पण अख्ख्या घरात वास पसरलाय त्याचा। हो, सवय लागेपर्यंत नाही ते डोक्यात फन 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 होईल। गाईज लावते बरोबर। इकडेच पप्पांचे केस गेलेत गाईज, तुम्ही आता बघा बिफोर अँड आफ्टर। लगेच थोडी बिफोर अँड आफ्टर, 15-20 दिवस त्याच्यानंतर थोडा फरक दिसेल थोडा। कारण तो बोललाय की 3 महिने तरी लावायला लागेल तुम्हाला। हेयर ग्रोथ ज्यादा होएगा, जो जाड़ा मतलब पतला बाल हो गया है वो जाड़ा हो जाएगा, वगैरे 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 इतर गोष्टी काय काय आहे तो बोललाय आपल्याला। बोललाय म्हणजे इन द सेन्स आपण ते व्हिडिओ मध्ये बघितलं। आधी अशी हेअर ऑइलचं मी बऱ्याच लोकांचं हे बघितलं आणि बऱ्याच लोकांना रिझल्ट पण आलेले आहेत। तर मग त्याच्यामुळे आपण मागूनच ठेवायला लागेल, कारण एक महिने नाही आणत लवकर, म्हणजे 7 दिवसात 8 दिवसात आलं होतं ते। काही दुसरी बॉटल बुक केलं ती कुठं आले? मग नाही आली म्हणजे ती आता ती त्यांची चुकी आहे। त्यांना वाटलं एकच ऑर्डर आहे का, असं असेल ते। ऑर्डर टाकून ठेवायची आपण। म्हणजे हेअर थिनिंग माझी भरपूर आहे, जरा दाखव। हे बघा दिसते का तुम्हाला? ते तेल लावल्यानंतर तुम्हाला किती हेअर थिनिंग आहे माझी दिसत असेल। इकडची लाईट लावायला लागेल। नाही दिसते। हो, केस गळतात त्याच्यात। हा, गळतात म्हणजे आता तू अशी करून हे करते, मग ते गळणं पण थांबेल ना, थांबेल ना लगेच पहिल्याच दिवशी। दाबायला सांगितले त्यांनी, पहिल्याच दिवशी तुम्ही हलका हलका मसाज करणे का, मसाज करने का, फिर ऐसा लंबा लंबा बाल आएगा। हे तुम्हाला आहे ना, 1-2 महिने आम्ही लावू, 1 महिना, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ बरं का। हे आज आपण सुरू केलंय म्हणून तुम्हाला दाखवते, ठीक आहे? चला, आता रात्रीचे वाजलेत 11:30 पावणे 12 वाजतायत आणि आपण त्यावेळेला चमन गोट्याने चिवड्यात लाडू तयार व्हायला लागलाय। चिवड्याचं आणि लाडू। दुसरी गोष्ट काय आहे, माझी केस जी होती ना ती आधीपासून म्हणजे सफेद पण होत होती। मग काय टाकला करू? पुष्पा पुष्पा पुष्पा, पप्पांना पुष्पा सारखं बनायचं ना पप्पा। हा, मग म्हणजे पेशंटने असं धरून पकडा। पुष्पा म्हणजे काय, माझे केस म्हणजे वाढले जरी आले, मी काय असे केस काय लांबडे नाही ठेवणार आहे। जसे मी ते आदिवासी म्हणजे जे लोक आहेत ते त्यांच्या ह्याच्या प्रमोशन साठी ठेवतात ते, ऑब्विसली। हे बघा आमचे केस किती मोठे, असे गाईज माझ्यासारखे मोठे केस असतात बघा। एवढे असतात, एवढे तुम्ही बघू शकता ह्याच्यात बघा। फोटो मध्ये तुम्हाला दिसत असतील बघा, कसे लांब लांब केस आहेत त्यांचे। आणि इथे बघा असं बिफोर अँड आफ्टर वाला फोटो, नो साइड इफेक्ट वगैरे आहे। आणि बिफोर आफ्टर वाला पण एवढ्या टाकल्या माणसं एवढी जर केस येत आहेत, विचार करा तुम्ही, तर माझं काय होईल? म्हणजे त्याच्यावर बिफोर आफ्टर फोटो दिलाय म्हणून बोलतोय मी। तुम्ही असं एकदम त्याच्यात घेऊ नका, मलाच हसायला येते। पण कसं एक थोडा ब्लाइंड फेथ आपल्याला ठेवायला लागतो आहे ना। बघू आता तिला पण लावायचं आपल्याला।
तिची पण जरा केस ती बोलते की पातळ झाले. पातळ झाले. तिला मी लावतो. चला. ओके तर गाईज आता पप्पा मम्मीला लावताय. लावलं पाहिजे लाई. हे लाव जा. या बाजूची हे बघा तुम्ही मम्मीची केस पण. हे बघा तेल किती आहे. हे बघा तिने मला लावलं तरी एवढं तेल आहे. मम्मीने जरा जास्त घेतलं. मम्मी जास्त नाही ग बाई, एक झाकण घेतलंय. आता झाकणच टाकलं तर तो झाकण खराब होईल की नाही. त्यांनी वेगळा झाकण पण तर दिला पाहिजे. असं वाटतंय ती अशी चहा पावडर आणि कॉफी. पण वाटते. नाही 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 नाही, चहा पावडर आणि साखर उकळून ती मेहंदी बनवतात ना, तसा वास येते. येतो. हा खरंच गोड वास. गोड वास कॉफी वाला. मला तर गोड कडू कॉफी सारखा वास येते. गोड कडू. हा कॉफीचा. बरेच कसले कसले वास मिक्स आहेत त्याच्यात. भांगांना लावा. हे बघा गाय आता मम्मीचा पण तो तेल लावून झालाय आणि पप्पा आता वेणी घालताय. पण नाही येते वेणी ना पप्पा. आणि मम्मी बोलते मला वेणी नाही घालायची. दुसरा हो नको ना वेणी. 2 वेण्या घालता का काय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. कालच्या दिवशी तुम्ही बघितलं मी तेल लावलं होतं. अजूनही तसंच आहे तेल लावलेलं. रात्री झोपलो मी तर झोपलो तर इथे थोडा कपडा ठेवला कारण की तेल भरपूर होतं. त्याच्यामुळे इथे जुनी चादर होती ती लावली उशाला. आणि दुसरी गोष्ट सुरभीने पण लावलं होतं. तिला विचारूया काय ग, काय फरक वाटला तुला एकदा तेल लावलं तर. म्हणजे असं केसांमध्ये काय वाटलं का तुला. काय नाही धुतलं ते नरम वाटले बाकी काय. धुतल्यावर नरम वाटले म्हणजे काय कंडिशनर वगैरे काय लावलं नाही. शॅम्पू लावला होता का? अच्छा, ते शॅम्पू लावला. आता मी पण माझे केस जे आहेत ते धुवून घेतो. सकाळचा टाईम आहे, 9-9:30 वाजलेले. आंघोळ वगैरे करतो आणि केसही जे तेल वरती तेल भरपूर आहे. हे साईडला मी झोपल्यामुळे इकडचं तेल कमी झालं आहे. पण या बाजूला जे आहे तेल वरती आहे बऱ्यापैकी. आणि तिथेच हेअर थिनिंग आहे म्हणजे बघू शकतो तुम्ही. आता रोज आपण लावून म्हणजे जेव्हा जेव्हा लावणार आहे तेव्हा तेव्हा मी व्हिडिओमध्ये सांगत जाईल. एक याचा पण एक व्हिडिओ करेन की 15-20 दिवसानंतर काय काय थोडाफार फरक वाटला मला जे काय आहे ते. तर मित्रांनो तर झाले माझे आंघोळ बिंघोळ. केस जी आहेत मला म्हणजे एकदम अशी सुटसुटीत वगैरे वाटत आहेत. मऊ मऊ तशी मऊ मऊच आहेत माझी केस सिल्की. कारण की एकदम अशी पातळ पण झालेत ना. पण थोडा फरक वाटतो आहे मला आंघोळ केल्यानंतर. केस थोडी सुकलेत. आता आज पूर्ण दिवसभरात कसं वाटतं काय वाटतं ते बघू. आणि आज सकाळपासूनच असा पाऊस आहे बाबा बाबा. म्हणजे दाटलं होतं मग अशी 7-8 वाजेपर्यंत. पण आता पाऊस फार म्हणजे सुरू झाला आहे. दाटलं आहे सगळीकडे. काय सकाळचे 10 वाजता आहेत सकाळचे. तरी सकाळचे 10 वाजता पण हे असं वातावरण म्हणजे ठीक आहे. आता पावसाळ्याचे दिवस म्हटल्यावर हे अशाच गोष्टी असणार. ठीक आहे चला. असं पहिला दिवस होता आपला आहे आदिवासी हेअर ऑइलचा वगैरे जे वापरलं वगैरे इतर गोष्टी. तर दर 1-2 दिवसाला ॲड करून वगैरे लावणार आहे. तर ब्लॉगमध्ये मी सांगत जाईन कसं काय काय ते. आणि विशेष पण माझे सांगेन. 15-20 दिवसानंतर आपण एक रिव्ह्यू करूया त्याचा. 15-20 दिवसानंतर किती फरक पडला. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग मी काय करतो इथेच संपवतो. कालचा आणि आजचा मॅच झाला आहे. तोपर्यंत असेच हसत राहा, खेळत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. आणि असेच बघत राहा आपले व्हिडिओज आणि सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब वगैरे करा. नवीन कोणी बघत असेल तर इथपर्यंत आलेत समजा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर. चला भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये.